Today we are going to study Science and Technology part first. In this video we are studying about carbon compounds. या प्रकरणाचे 4 व्हिडिओ तुम्ही यापूर्वी अभ्यासले असतीलच. या ठिकाणी कंप्लीट द टेबल म्हणून एक प्रश्न दिलेला आहे. द फॉलोइंग टेबल शोज कॉमन नेम्स अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युले ऑफ अ फ्यू कार्बन कंपाउंड्स. कंप्लीट द टेबल बाय रायटिंग देअर आयुपॅक. तर आयुपॅक नेम लिहून आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. फर्स्ट कंपाउंड इथिलीन. स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH2 double bond CH2. Its IUPAC name is ethene. Here 2 carbon atoms are present, means parent alkane is ethane, but double bond present means it unsaturated compounds, and double bond is present means it's ethene. ETHENE. अल्केन मधला ANE रिप्लेस होतो आणि त्या ठिकाणी काय येतो ENE, मीन्स इट्स आयुपॅक नेम इज इथिन. सेकंड ॲसिटिलीन. CH ट्रिपल बॉन्ड CH. हियर ऑल्सो 2 कार्बन्स आर प्रेझेंट, मीन्स पॅरेंट अल्केन इज इथेन, बट ट्रिपल बॉन्ड इज प्रेझेंट मीन्स इट्स इथाइन. ETHYNE. ANE replaced by YNE. Third, acetic acid. CH3COOH. COOH is carboxylic acid group. आणि जेव्हा कार्बॉक्झिलिक ॲसिड ग्रुप येतो त्यावेळी आपण सफिक्स काय जोडतो, ऑइक ॲसिड OIC. हियर 2 कार्बन्स CH3 and COOH. 2 कार्बन्स मीन्स पॅरेंट अल्केन इज इथेन. ANE मधला इथेनमधला ई रिप्लेस होतो आणि त्याची जागा कोण घेतो, OIC ऑइक ॲसिड मीन्स इथॅनॉइक ॲसिड. ETHANOIC इथॅनॉइक ॲसिड. नेक्स्ट इज मिथिल अल्कोहोल CH3OH. Parent alkane is methane. Here functional group is alcohol OH, means E is replaced by OL, means its IUPAC name is methanol. METHANOL. Next compound is ethyl alcohol CH3CH2OH. 2 carbons means parent alkane is ethane and functional group is here also alcohol means E is replaced by OL. IUPAC name is ethanol. ETHANOL. त्यामधला E काढून टाकायचा आणि त्याची जागा कोण घेतो, OL. नेक्स्ट कंपाउंड इज ॲसिटाल्डिहाइड CH3CHO. Here 2 carbons C means parent alkane is ethane. Aldehyde group means E is replaced by AL, means its IUPAC name is ethanol. ETHANAL. ethanol. AL. E is replaced by AL, ethanol. Next compound is acetone ACETONE. Here CH3CO CH3. 3 carbons are present, means parent alkane is ethane. Functional group ketone is attached at second place. 1 2 3. याला जर नंबरिंग केलं तर सेकंड प्लेसला काय येतो, फंक्शनल ग्रुप येतो. इकडून जरी केले 1 2 and 3 तरी पण तो सेकंड प्लेसलाच येतो, मीन्स पॅरेंट अल्केन इज प्रोपॅन PROPAN. सेकंड प्लेसला किटोन आहे म्हणून 2, आणि किटोन असेल तर ई रिप्लेस करून काय लिहिला जातो, ONE, मीन्स प्रोपॅन 2 ON. नेक्स्ट इथिल मिथिल कीटोन.
Here CH3, CO, CH2, CH3. Here total carbons are 1, 2, 3 and 4. नंबरिंग करूया आपण 1, 2, 3 आणि 4. म्हणजे कीटोन हा फंक्शनल ग्रुप सेकंड प्लेसला आहे. 4 कार्बन्स मीन्स पॅरेंट अल्केनीज ब्युटेन BUTAN. आता यातला ई रिप्लेस होणार आहे. ई रिप्लेस होऊन काय येणार आहे तिथं ONE. कीटोन आहे म्हणजे ONE. ब्युटॅन 2 ONE. आता 2 का लिहिले तर कीटोन ग्रुप सेकंड प्लेसला आहे. नेक्स्ट इथिल अमाइन CH3 CH2 NH2. Parent alkane is ethane, but amine group is present. That's why E is replaced by amine. Means its IUPAC name is ETHAN. E is replaced by ETHAN. E is replaced by amine. AMINE means ethanamine. Its IUPAC name is ethanamine. Last, N-propyl chloride. Here 1, 2, 3 means chlorine is attached at first place. We know halogens are prefix. तर हॅलोजन हा नेहमी प्रिफिक्स म्हणून जोडला जातो. मीन्स 1 क्लोरो CHLORO. Parent alkanes 3 carbons are present means parent alkane is propane. PROPANE 1 chloropropane. Parent alkane is 1 chloropropane. Can you recall? First question, which is the component of biogas that makes it useful as fuel? आता बायोगॅसमध्ये कोणता कंपोनंट असतो त्यामुळे त्याचा आपण फ्यूल म्हणून उपयोग करू शकतो? इट्स कंपोनंट इज मिथेन CH4 मिथेन. नेक्स्ट क्वेश्चन, विच प्रोडक्ट इज फॉर्म्ड बाय द कंबशन ऑफ इलेमेंटल कार्बन? तर इलेमेंटल कार्बनचं कंबशन करून कोणता प्रॉडक्ट फॉर्म होतो? कार्बन डायऑक्साईड CO2. इट्स केमिकल फॉर्म्युला इज CO2. इज द बायोगॅस कंबशन रिॲक्शन एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक? आता बायोगॅसचं ज्यावेळी कंबशन होतं त्यावेळी आपल्याला हीट मिळते. मीन्स इट्स एक्झोथर्मिक रिॲक्शन. नेक्स्ट पॉईंट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाउंड्स. First property, combustion. Let us first look at combustion as a chemical property of carbon compounds. We have seen in the previous standard, carbon in the form of various allotropes on ignition in presence of oxygen undergoes combustion to emit heat and light. तर कार्बनचं किंवा कार्बन कंपाउंड्सचं कंबशन होतं आणि आपल्याला हीट आणि लाईट मिळते अँड फॉर्म्स कार्बन डायऑक्साईड. Hydrocarbons as well as most of the carbon compounds undergoes combustion in presence of oxygen to emit heat and light and form carbon dioxide and water molecules as the common products. Some of the combustion reactions are as follows. तर हायड्रोकार्बन्सचं कंबशन होऊन हीट आणि लाईट तर मिळतेच, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्युल्स हे कॉमन प्रॉडक्ट्स आपल्याला मिळतात. तर आपण काही कंबशन रिॲक्शन्स पुढे पाहणार आहोत. फर्स्ट रिॲक्शन, कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड, हीट अँड लाईट. दीज आर द कॉमन प्रॉडक्ट्स. मीन्स कार्बनची ऑक्सिजनबरोबर जर रिॲक्शन झाली तर कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व होतो आणि हीट आणि लाईट मिळते. कार्बन कंपाउंड्स मीन्स मिथेन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्यूल, हीट अँड लाईट. Means these are common products when hydrocarbons reacts with oxygen to form carbon dioxide, water, heat and light. Ethanol CH3CH2OH. इथेनॉल, आता इथेनॉल हे त्याचं आयुपॅक नेम आहे, यालाच इथिल अल्कोहोल असंही म्हणतात. इथेनॉल रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्यूल, हीट अँड लाईट. तुमच्या लक्षात आलं असेल
कार्बन कंपाऊंड ज्यावेळी ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतं त्यावेळी कार्बन डायऑक्साईड, वॉटर, हीट आणि लाईट हे कॉमन प्रॉडक्ट्स आपल्याला मिळतात. यूज युअर ब्रेन पॉवर. हिअर एक वन क्वेश्चन इज गिवन. प्रोपेन, its formula is C3H8, is one of the combustible component of LPG, liquefied petroleum gas. LPG means liquefied petroleum gas. याचा प्रोपेन हा एक कंपोनंट आहे आणि तो कंबस्टिबल आहे. राईट डाऊन द रिॲक्शन ऑफ प्रोपेन, रिॲक्शन फॉर प्रोपेन C3H8. तर आपल्याला प्रोपेनची कंबशन रिॲक्शन लिहायची आहे. आता ती कशी येईल पहा. प्रोपेन इज ऑल्सो हायड्रोकार्बन and it is saturated hydrocarbon. C3H8 means propane reacts with oxygen. Combustion takes place. To form common products: carbon dioxide plus water plus heat and light. Heat and light. Here 3 carbons are present, means we can write here 3 CO2. Here 8 hydrogens and here only 2 hydrogens, means here we can write 4 to the 8. आता हायड्रोजन आणि कार्बन बॅलन्स झाले. ऑक्सिजन पाहूया. इथं 2 आहे म्हणजे 3 to the 6 ऑक्सिजन झाले. इथं 4 आहेत म्हणजे 6 + 4 10 झाले, means we can write here 5. C3H8 plus 5O2 gives कार्बन डायऑक्साईड, वॉटर, हीट अँड लाईट. दीज आर द कॉमन प्रॉडक्ट्स. तर या पद्धतीने प्रोपेनची कंबशन रिॲक्शन होते. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी इज ऑक्सिडेशन. यू हॅव सीन दॅट कार्बन कंपाऊंड्स स्टार्ट बर्निंग by combining easily with oxygen in the air when ignited in air. In this process of combustion, all the chemical bonds in the molecule of the carbon compounds break and carbon dioxide, water are formed as the products. तर आपण आता काय पाहिलं. कार्बन कंपाऊंडची ऑक्सिजन बरोबर इझिली रिॲक्शन होते आणि त्याच्यामधले बॉन्ड सगळे ब्रेक होतात. कार्बन डायऑक्साईड, वॉटर, हीट अँड लाईट हे कॉमन प्रॉडक्ट्स आपल्याला मिळतात. इन अदर वर्ड्स द कार्बन कंपाऊंड्स इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड ड्युरिंग कंबशन. हेच आपल्याला कसं सांगता येईल. तर कार्बन कंपाऊंड्सचं कंबशन या प्रोसेसमध्ये कम्प्लिटली काय होतं, ऑक्सिडेशन होतं. केमिकल कंपाऊंड्स कॅन ऑल्सो बी युज्ड ॲज सोर्स ऑफ ऑक्सिजन. सबस्टन्सेस दॅट कॅन गिव्ह ऑक्सिजन टू अदर सबस्टन्सेस आर कॉल्ड ऑक्सिडंट्स ऑर ऑक्सिडायझिंग एजंट्स. तर ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट कशाला म्हणतात. Substances that can give oxygen to other substances are called oxidants or oxidizing agents. Potassium permanganate or potassium dichromate are commonly used as oxidizing agents. तर मुलांनो तुम्हाला नेम द फॉलोइंगला ऑक्सिडायझिंग एजंट्सची नावे लिहा असं दिलं जातं. तर पोटॅशियम परमॅंगनेट किंवा पोटॅशियम डायक्रोमेट हे ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत, कारण ते रिॲक्शनसाठी ऑक्सिजन काय करतात, देतात. And oxidizing agents affects on certain functional group in present carbon compounds. आता ते कसे अफेक्ट्स करतात ते आपण रिॲक्शनमध्ये पाहूया. फॉर एक्झाम्पल, इथेनॉल गेट्स ऑक्सिडाइज बाय अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट टू फॉर्म इथेनॉइक ॲसिड. ओनली अ सर्टन बॉन्ड्स इन द विसिनिटी ऑफ द फंक्शनल ग्रुप टेक्स पार्ट इन दिस रिॲक्शन. तर रिॲक्शन दिलेली आहे पहा. इथेनॉल मीन्स इथिल अल्कोहोल CH3CH2OH. इथेनॉल ऑन ॲडिंग द पिंक कलर्ड पोटॅशियम परमॅंगनेट, त्यामध्ये काय ॲड केलं आहे तर अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट. टू इथेनॉल द पिंक कलर डिसअपेअर्स इन द बिगिनिंग. पहा, हा अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट इथेनॉलमध्ये ॲड केला तर पोटॅशियम परमॅंगनेटचा पिंक कलर काय होतो, डिसअपेअर होतो, म्हणजे तो नाहीसा होतो आणि ते रंगहीन दिसतो. दिस इज बिकॉज पोटॅशियम परमॅंगनेट इज यूज्ड ऑफ इन द ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर ऑक्सिडेशन प्रोसेस होण्यासाठी काय केले आपण, पोटॅशियम परमॅंगनेट यूज केलं आहे. त्यामुळे पोटॅशियम परमॅंगनेटचा पिंक कलर नष्ट होतो आणि ते कलरलेस होतो. आता इथे रिॲक्शन कशी झाली पहा. CH3CH2OH, CH3 C डबल बॉन्ड O मीन्स O इज ॲडेड, OH COOH
COOH is carboxylic acid group, and carboxylic acid group is present, then E is replaced by OIC. Here ethanol, L is replaced by OIC. OL is replaced and OIC is present, ethanoic acid. At a certain point of the addition, oxidation of all the quantity of ethanol in the test tube is complete. If the addition of potassium permanganate is continued beyond this point, it is not used up and become excess. आपण असाच पोटॅशियम परमॅंगनेट ॲड करत राहिलो तर पुन्हा त्याचा पिंक कलर नाहीसा होत नाही, कारण त्याचं प्रमाण काय होतं, जास्त होतं. म्हणजे एका विशिष्ट प्रमाणापर्यंतच त्याचा पिंक कलर जातो आणि ते कलरलेस बनतं. आपण आणखी पोटॅशियम परमॅंगनेट त्यामध्ये जर ओतत राहिलो तर त्याचा कलर जात नाही, कारण ते अमाऊंट काय होतं, एक्सेस होतं. द पिंक कलर ऑफ दिस एक्सेस पोटॅशियम परमॅंगनेट डज नॉट व्हॅनिश बट स्टेज ॲज इट इज. त्यामुळे त्याचा एक्सेस झालेल्या पोटॅशियम परमॅंगनेटचा पिंक कलर नाहीसा होत नाही. अशा प्रकारे पोटॅशियम परमॅंगनेट काय करतो, ऑक्सिडेशन कंप्लीट करतो. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी इज ॲडिशन रिॲक्शन. द अनसॅच्युरेटेड कंपाऊंड कॅन अंडरगो ॲडिशन रिॲक्शन विथ हायड्रोजन टू फॉर्म अ सॅच्युरेटेड कंपाऊंड. ॲडिशन रिॲक्शनमध्ये जर ती रिॲक्शन प्लॅटिनम किंवा निकेलच्या उपस्थितीत घडली, म्हणजे निकेल और प्लॅटिनम ॲज अ कॅटॅलिस्ट, तर काय होतं, अनसॅच्युरेटेड कंपाऊंडचं सॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये कन्व्हर्शन होतं. आता कसं होतं पहा, या ठिकाणी C डबल बॉन्ड C दिलेला आहे. 2 कार्बन्स आर प्रेझेंट अँड डबल बॉन्ड मीन्स इट्स इथिन. When hydrogen is added in the presence of platinum or nickel as a catalyst, then double bond is replaced and 2 hydrogens are added, means ethene is converted into ethane. Ethene is unsaturated compound and ethane is saturated compound. This reaction is used for hydrogenation of vegetable oils in the presence of nickel as a catalyst. म्हणजे व्हेजिटेबल ऑइलचं हायड्रोजनेशन करण्यासाठी या रिॲक्शनचा काय केला जातो, यूज केला जातो आणि निकेल काय करतात, कॅटलिस्ट म्हणून यूज करतात. यू हॅव सीन इन द अबव ॲक्टिव्हिटी दॅट आयोडीन टेस्ट इंडिकेट्स प्रेझेन्स ऑफ मल्टिपल बॉन्ड्स मीन्स डबल बॉन्ड इन पर्टिक्युलर इन द मॉलिक्युल्स ऑफ ऑइल्स while वनस्पती घी is found to be saturated. The molecules of vegetable oil contain long and unsaturated carbon chains. Hydrogenation transforms them into saturated chains. Means in the process of hydrogenation, unsaturated compounds are converted into saturated compounds, but unsaturated fats containing double bonds are healthy, while saturated fats are harmful to health. Means vanaspati ghee is also harmful to health. Next reaction, substitution reaction. As the single bond means C single bond H or C single bond C are very strong, means saturated compounds contain single bond and these bonds are strong. The saturated hydrocarbons are not reactive and therefore they remain inert in presence of most reagents. Saturated compounds are not reactive, they are inactive compounds. However, saturated hydrocarbons in presence of sunlight react rapidly with chlorine. Means saturated compounds react with chlorine in the presence of sunlight. They react rapidly. In this reaction, chlorine atom replace one by one hydrogen atoms and the reactions are as follows. These reactions are known as substitution reaction. What is meant by substitution reaction? The reaction in which the place of one type of atom or group in a reactant is taken by another atom or group and is called as substitution reaction. तर आता या रिएक्शन आपण पाहूया. When methane reacts with chlorine, one hydrogen is replaced by chlorine. CH3Cl means methyl chloride or chloromethane plus hydrochloric acid means HCl. पहा काय झालं, मिथेनमधला एक हायड्रोजन आणि क्लोरीनमधला एक Cl HCl फॉर्म झालं आणि त्या हायड्रोजनची जागा एका क्लोरीन ॲटमने घेतली म्हणजे CH3Cl. अगेन मिथिल क्लोराइड रिएक्ट्स विथ क्लोरीन. अगेन वन हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन मीन्स CH2Cl2. यातला एक हायड्रोजन आणि इथला एक कार्बन HCl फॉर्म झालं. म्हणजे एक एक हायड्रोजन कमी होतो आणि त्या हायड्रोजनची जागा कोण घेतो, क्लोरीन घेतो. अगेन CH2Cl2 मीन्स डायक्लोरोमिथेन रिॲक्ट्स विथ क्लोरीन टू फॉर्म ट्रायक्लोरोमिथेन CaCl3 plus HCl. This trichloromethane reacts with chlorine in the presence of sunlight, then tetrachloromethane is formed and another byproduct is hydrochloric acid means HCl.
तुमच्या लक्षात आलं असेल पहा, प्रत्येक स्टेप्सला एक एक हायड्रोजन कमी होतो आणि त्या हायड्रोजनची जागा क्लोरीन घेतो आणि तो हायड्रोजन आणि क्लोरीन ॲटम म्हणून काय तयार होतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर या रिॲक्शनला म्हणतात सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हिअर सम प्रॅक्टिस क्वेश्चन्स आर गिवन. राईट द आन्सर्स ऑफ these questions in your notebook. Do like and share this video. Thank you.